नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत देवळाणे या गावात। देवळाणे गाव म्हटलं की जे की पवार सरदारांनी वसवलेलं हे गाव। देवळाणे गावातील हेमाडपंथी मंदिर कामेश्वर महादेव मंदिर असेही म्हणतात की ते सटाणा तालुक्यातील आहे। सटाण्यापासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर, तर मालेगावपासून साधारण 25 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर गावाजवळ दोध्याड नदीच्या तीरावर आहे। हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे आहे। यादवकालीन मंदिर। या मंदिराच्या बाहेर नंदी महाराज भग्नावस्थेत दिसतात आणि मुख्य दरवाजाच्या वरती कीर्तिमुख आणि स्तंभाव अक्ष यांच्या कोरीव शिल्प आहेत। या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाहेरील बाजूला कामधेनूचे शिल्प कोरलेले तुम्हाला दाखवणारच आहे। एका खांबावर शिलालेख आढळून आला। या शिलालेखाचे वाचन आपण करू शकत नाही, कारण ते त्यावेळेच्या भाषेत केलेले आहे, जी की त्यावेळेची जी भाषा असेल। तसंच आत आपण हे सभामंडप बघूया। हा मंदिराचा सभामंडप जवळपास 12-14 खांबांवर उभा आहे। पूर्वमुखी हे मंदिर अतिशय छान आहे। या मंदिराच्या आतल्या बाजूत असंख्य अशी शिल्प कोरलेली आहेत। ते हनुमान, राधाकृष्ण, शंकर पार्वती असे अनेक देवी देवतांचे शिल्प कोरले आहेत। तरी या मंदिराच्या उजव्या बाजूस आणि डाव्या बाजूस तुम्हाला मूर्त्या या दिसत आहे। इथं आता तुम्हाला दुसऱ्या बाजूला तुम्हाला मूर्त्या दाखवतो। श्री शंकराची मूर्ती आहे आणि मांडीवर बसलेली पार्वती आदिशक्ती आहे। त्यांची पण थोड्या प्रमाणात मूर्तींची तुटफूट झालेली आहे आणि छतावर अतिशय सुंदर अशी मूर्ती कोरलेली आहे। आणि प्रत्येक गाभाऱ्याच्या वरती अतिशय सुंदर कोरीव काम आहे। मंदिराच्या छतावर गोपालकृष्ण आणि गोपिकांचं सुंदर शिल्प कोरलेले आहे आणि सभामंडपाच्या षटकोनी सभामंडपाच्या खांबापासून वरपर्यंत बारीक बारीक शिल्प कोरण्यात आलेली आहेत। सारीपाटचा खेळ जो शिवपार्वतीचा आवडता खेळ आणि गाभाऱ्यात आदिशक्ती पार्वती मातेची मूर्तीच्या वर सुद्धा शिल्प कोरलेले आहेत आणि खाली शिवलिंग आहे। अति प्राचीन शिवलिंग आहे। साधारण हे मंदिर 12व्या शतकात बांधलेलं आहे। आता मी तुम्हाला बाहेरील बाजू दाखवत आहे। वादक, गायक अशा अनेक प्रकारचे शिल्प या ठिकाणी कोरलेले आहेत, तुम्ही बघू शकता।
आणि कामेश्वर महादेव मंदिर म्हटलं तर याच्या बाहेर कामधेनूच्या मूर्त्याही अतिशय सुंदर छान कोरलेल्या आहेत, ते तुम्हाला मी दाखवणारच आहे। या मंदिरात आणि या गावाबद्दल एक व्याख्याता असे गावातील लोक एक कहाणी सांगतात, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। कुठलीही अवजारं नसताना, इलेक्ट्रिक कुठलेही हे नसताना अतिशय सुंदर असं कोरीव काम या मंदिरावर केलेले आहे। या मंदिराचं छत ढासळे असेल, यावरून वरचं बांधकाम कळस हा नवीन पद्धतीने करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला या मंदिराची बाहेरील बाजूही मी दाखवणार आहे। अतिशय असं हे सुंदर छान मंदिर आहे आणि याच मंदिरात साताऱ्याहून आलेले रामसिंग आणि देवसिंग हे बागलाण प्रांतातील बागुल राजांकडे सरदार म्हणून होते, असेही गावातील काही लोक सांगतात। आणि त्याच देवसिंग पवार यांच्या नावावरून या गावाचे नाव देवळाणे असे आहे असे सांगतात। ते रामसिंग आणि देवसिंग त्या काळी या मंदिरात थांबले होते आणि इथला परिसर छान आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी गाव वसवले आहे। आणि या ठिकाणी या गावात पवार कुटुंब खूप प्रमाणात आहेत। राजपूत समाजात, मराठा समाजात पवार आडनावाचे लोक खूप प्रमाणात आहेत। हे गावातील परिसर तुम्हाला दाखवत आहे। हे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर महाराणा प्रताप यांचे स्मारक आहेत। हे गाव अतिशय प्राचीन आहे। काही गावकऱ्यांनी सांगितलेल्या कहाण्या यांचे असे ठोस